हॅलो एव्हरीवन, मी भाग्यश्री कचरे. वेलकम टू विजयश्री अकॅडमी. विजयश्री अकॅडमीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आजपासून आपण पॉलिटिकल सायन्स राज्यशास्त्र या विषयाची PYQ सिरीजला सुरुवात करत आहोत. या PYQ सिरीजचा पुढच्या येणाऱ्या UGC नेट तसेच महाराष्ट्र सेट, UPSC, MPSC मध्ये ऑप्शनल राज्यशास्त्र विषय घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे ठरेल. यातूनच तुम्हाला परीक्षेला कसे क्वेश्चन येतात, तसेच ते क्वेश्चन कसे सॉल्व्ह करू शकतो व त्याच्या स्पष्टीकरणातून तुमच्या कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी मदत होईल. त्या कन्सेप्ट समजून घेता येतील. वेळ न घालवता आपण क्वेश्चन सॉल्व्ह करायला सुरुवात करूयात. पहिला क्वेश्चन आहे, सिटिझनशिप अँड सोशल क्लास हे पुस्तक डॅश डॅश यांनी लिहिले. याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर डी, TH मार्शल. हे जे TH मार्शल होते ते एक समाजशास्त्रज्ञ होते. त्यांनी हा सिटिझनशिप अँड सोशल क्लास हा निबंध लिहिलेला आहे. आता आपण बघूयात की TH मार्शल यांनी कोणते कोणते कार्य केलंय. त्यांच्या मते नागरिकत्व म्हणजे समुदायाचे पूर्ण सदस्यत्व, जिथे सर्व सदस्य अधिकार व कर्तव्यांच्या बाबतीत समान असतात. तसंच नागरी स्वातंत्र्य. नागरी स्वातंत्र्यामध्ये काय काय येतं, तर भाषण करणं. नंतर राजकीय स्वातंत्र्य. राजकीय स्वातंत्र्य म्हणजे काय, तर मतदान करणे. आणि सामाजिक स्वातंत्र्य. सामाजिक स्वातंत्र्य म्हणजे काय, तर शिक्षण किंवा आरोग्य सेवा. अशा 3 प्रकारच्या अधिकारांद्वारे नागरिकत्वाच्या उत्क्रांतीच्या विश्लेषणासाठी ओळखला जातो. त्यांना नागरिकत्वावरील सिद्धांतासाठी ओळखले जाते. नागरिकत्वाचा उद्देश सामाजिक वर्गीय असमानतेविरुद्ध समानता निर्माण करणे हा आहे. आता या क्वेश्चन वरून आपण काय काय शिकलो, तर TH मार्शल यांना आपण नागरिकत्वावरील सिद्धांतासाठी ओळखतो. दुसरी गोष्ट ही शिकलोय की नागरिकत्वाच्या उत्क्रांतीच्या विश्लेषणासाठी नागरी स्वातंत्र्य, राजकीय स्वातंत्र्य आणि सामाजिक स्वातंत्र्य असे 3 घटक ग्राह्य धरले जातात. तिसरी गोष्ट, नागरिकत्व म्हणजे जिथे सर्व सदस्य अधिकार व कर्तव्यांच्या बाबतीत समान असतात. दुसरा क्वेश्चन बघूयात. खालील विचारवंतापैकी कोणाला सहसा पुराणमतवादी विचारवंत मानले जाते. याचं आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर बी, डेव्हिड ह्यूम. डेव्हिड ह्यूम यांना आपण कन्झर्वेटिव्ह थिंकर म्हणजेच पुराणमतवादी विचारवंत मानतो. त्यांच्या लेखनात त्यांनी ट्रॅडिशन म्हणजेच परंपरा, एक्सपिरियन्स म्हणजेच अनुभववाद, काय काय सांगितलंय, परंपरा, दुसरा आहे म्हणजे एक्सपिरियन्स म्हणजे अनुभववाद आणि समाजातील नैसर्गिक अवस्था यांना महत्त्व दिले आहे. ते परंपरागत मूल्यांचे म्हणजे ज्या काही ट्रॅडिशनल व्हॅल्यूज आहेत त्यांचं ते समर्थन करतात. म्हणून त्यांना आपण कन्झर्वेटिव्ह म्हणजेच पुराणमतवादी विचारवंत म्हणतो. या क्वेश्चन मधून आपण काय काय शिकलो, तर कन्झर्वेटिव्ह थिंकर्स याबद्दलची कन्सेप्ट शिकलो की ते कसे असतात, तर ते परंपरा, अनुभववाद म्हणजेच ट्रॅडिशन, एक्सपिरियन्स आणि ज्या काही ट्रॅडिशनल व्हॅल्यूज असतात म्हणजेच परंपरागत जी काही मूल्य असतात त्यांचं काय करतात, समर्थन करतात. त्याला आपण काय म्हणतो, कन्झर्वेटिव्ह थिंकर किंवा पुराणमतवादी विचारवंत असं म्हणतो. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. क्वेश्चन नंबर 3, खालीलपैकी कोणत्या विचारवंताने विचारधारेचे वर्ण भ्रामक जाणिवा किंवा भ्रामक जाणीव असे केले आहे. त्यालाच इंग्लिशमध्ये आपण म्हणतो फॉल्स कॉन्शियसनेस. तर हे कुणी केलंय, तर कार्ल मार्क्स यांनी ही कन्सेप्ट मांडलेली आहे. त्यांच्या मते समाजातील कामगार वर्गाने वास्तविक शोषण ओळखले पाहिजे, नाहीतर एक भ्रामक जाणीव तयार होईल. भ्रामक जाणीव म्हणजे काय असतं किंवा भ्रामक जाणीव म्हणजे काय, तर सत्ताधारी वर्ग त्याच्या फायद्यासाठी किंवा सत्ता टिकवण्यासाठी कामगार वर्गाचे विचार नियंत्रित करतो. याचाच अर्थ भ्रामक जाणीव म्हणजे काय, तर विचार नियंत्रित करणं. म्हणजे सत्ताधारी पक्ष हा कामगार वर्गाचे विचार नियंत्रित करतो, त्यालाच म्हणतात भ्रामक जाणीव. आणि यामुळेच काय होतं, तर कामगारांचं शोषण होतं आणि ते रोखण्यासाठीच त्यांनी ही विचारधारणा मांडलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. क्वेश्चन नंबर 4, खालीलपैकी कोणत्या विचारवंताने सकारात्मक स्वातंत्र्याची संकल्पना मांडली. आपण बघतो की स्वातंत्र्याच्या 2 संकल्पना आहेत, एक आहे सकारात्मक आणि दुसरी आहे नकारात्मक. मग यापैकी कोणत्या विचारवंताने मांडली आहे, तर ऑप्शन नंबर सी, JS मिल या विचाराने
विचारवंताने सकारात्मक स्वातंत्र्याची संकल्पना मांडलेली आहे. आपण बघूयात की त्याच्या मते सकारात्मक स्वातंत्र्य काय आहे. म्हणजेच व्यक्तीला स्वतःच्या जीवनात स्वावलंबीपणाने निर्णय घेण्याची, स्वतःच्या स्वातंत्र्यानुसार स्वतःला घडवण्याची क्षमता असणे. आता एक उदाहरण बघूयात आपण. काय उदाहरण आहे? तर सरकारी कार्यक्रम असतो किंवा एखादी सरकारी योजना असते. त्याच्या मते आपण सरकारी योजना का सुरू करतो? तर गरीब लोकांना शिक्षण, आरोग्य व कौशल्य मिळतात, ज्याने त्या लोकांची स्वतःची जीविका सुधारून स्वावलंबी निर्णय घेण्याची क्षमता वाढते. जे.एस. मिल त्याच्या ऑन लिबर्टी या लेखात, जे.एस. मिलचा एक फेमस लेख आहे ते म्हणजे ऑन लिबर्टी. त्या लेखात तो म्हणतो, व्यक्तीच्या व्यक्तिगत स्वातंत्र्यावर त्यांनी त्या लेखात भर दिलेला आहे. विशेषतः हार्म प्रिन्सिपल, ज्यामध्ये एखाद्याची क्रिया फक्त तेव्हाच सामाजिक किंवा कायदेशीर प्रतिबंधाखाली आणली जावी जेव्हा ती इतरांना हानी पोहोचवते. त्याचं एक इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे ती म्हणजे हार्म प्रिन्सिपल. या कन्सेप्ट मध्ये त्यांनी काय सांगितलंय, तर एखाद्याचं जे काही स्वातंत्र्य आहे ते तेव्हाच रिस्ट्रिक्ट करावं किंवा त्याच्यावर तेव्हाच बंधनं आणावेत जेव्हा ती काय करेल, दुसऱ्यांना हानी पोहोचवेल. म्हणजेच या क्वेश्चन मधून आपण काय शिकलो? एक तर सकारात्मक स्वातंत्र्याची संकल्पना शिकलो. म्हणजेच काय, तर आपल्याला लोकांच्या कल्याणासाठी काम करायचं, गरीब लोकांना शिक्षण, आरोग्य आणि कौशल्य द्यायची, जेणेकरून ते काय करतील, त्यांच्या क्षमता वाढतील आणि ते स्वतःचे निर्णय घेण्यासाठी स्वावलंबी बनतील. दुसरी गोष्ट आपण हे शिकलो की जे.एस. मिलचं 2 गोष्टी शिकलो. एक म्हणजे ऑन लिबर्टी हा त्याचा लेख आहे आणि दुसरं त्याचं एक प्रिन्सिपल, त्यांनी एक कन्सेप्ट दिली ती म्हणजे हार्म प्रिन्सिपल. ती काय, या 2 गोष्टी आपण शिकलेलो आहोत. ऑन लिबर्टी वर सुद्धा एकदा क्वेश्चन येऊन गेलाय आणि हार्म प्रिन्सिपल काय याच्यावर सुद्धा क्वेश्चन येऊन गेलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. क्वेश्चन नंबर 5. जर्मन सामाजिक लोकशाही यांनी विकसित केली. क्वेश्चन काय, जर्मन सामाजिक लोकशाही. इंग्लिशमध्ये बघूयात. जर्मन सोशल डेमोक्रेसी डेव्हलप्ड बाय. याचा आन्सर आहे फर्डिनंड लासले. हे जे फर्डिनंड लासले आहेत ते जर्मनीतील पहिल्या कामगार संघटनेचे संस्थापक म्हणून प्रसिद्ध आहेत. आपण त्यांची प्रमुख ध्येय बघूयात की त्यांचं काय काय ध्येय होती. तर पहिलं ध्येय त्यांचं हे होतं की कामगार वर्गाला राजकीय क्षेत्रात सशक्त करणे. जो काही कामगार वर्ग आहे काय करायचंय, तर राजकीय क्षेत्रात सशक्त करायचंय. दुसरं त्यांचं ध्येय आहे ते म्हणजे राज्याच्या मदतीने आर्थिक आणि सामाजिक समानता मिळवणे. राज्याच्या मदतीने काय करायचं आपल्याला, राज्याच्या मदतीने आर्थिक आणि सामाजिक समानता मिळवणे. हे काय होते, त्यांची ध्येय होते. लासल समाजवाद मार्क्सवादाच्या समाजवादापेक्षा वेगळा होता. म्हणजे जे काही कार्ल मार्क्स, आपण वरती आता भ्रामक जाणीवांमध्ये जे काही कार्ल मार्क्स बघितले, त्यांच्या समाजवादापेक्षा लासलचा समाजवाद काय होता, वेगळा होता. त्यांच्या मते कामगारांचा उद्धार हा राज्याच्या मदतीने शक्य आहे. यालाच स्टेट सोशलिझम किंवा लासलियन सोशलिझम असं आपण म्हणतो. काय होतं त्यांचं मत, की कामगारांचा उद्धार हा राज्याच्या मदतीने शक्य आहे. आता आपण बघूयात की जर्मन सामाजिक लोकशाहीवर त्यांचा काय काय प्रभाव पडला किंवा त्यांनी काय काय कार्य केले. तर पहिलं आहे राज्य आधारित कल्याणकारी संकल्पना त्यांनी मांडलं. म्हणजेच काय, तर राज्याचं मदतीने आपण काय करू शकतो, लोकांचं कल्याण करू शकतो. तसेच राज्याच्या माध्यमातून समाजवाद साध्य करण्याची पहिली सुसंगत योजना त्यांनी मांडली. दुसरं, सार्वत्रिक मताधिकाराची चळवळ. तिसरं, लोकशाही मार्गे समाजवाद प्रस्थापित करणे. हे सुद्धा त्यांनी मांडलं आणि याचा सुद्धा प्रभाव आहे. चौथी गोष्ट, कामगार चळवळीसाठी संघटनात्मक ढाचा निर्माण झाला. कामगार चळवळीला संघटनात्मक पाया त्यांनी दिलेला आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायचं. त्यांचे हे जे काही विचार होते पुढील जर्मन सामाजिक लोकशाहीचे मूलतत्व बनले. या क्वेश्चन मधून आपण काय काय शिकलो. एक म्हणजे जर्मन सामाजिक लोकशाही ही एक कन्सेप्ट तुम्हाला कळाली कन्सेप्ट. दुसरी गोष्ट, आपल्याला फर्डिनंड लासले यांच्याबद्दल सुद्धा शिकायला मिळालं. ते जर्मनीतील पहिल्या कामगार संघटनेचे संस्थापक होते. दुसरं आपण काय बघितलं, त्यांची ध्येय बघितली. आणि तिसरं आपण बघितलं की जर्मन सामाजिक लोकशाहीवर त्यांच्या कामाचा काय काय प्रभाव पडला. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. क्वेश्चन नंबर 6. आधुनिक सभ्यतेतील असमानतेच्या समस्येकडे
तपशीलवार लक्ष देणाऱ्या सर्वात आधीच्या विचारवंतापैकी एक हा होता. काय तर आधुनिक सभ्यतेतील असमानतेच्या समस्येकडे. तर याचा आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर सी, जे रुसो. त्यांच्या मते आधुनिक सभ्यता म्हणजे बाह्य चमकदारपणा असला तरी ती मानवी नैसर्गिक चांगुलपणाचा नाश करते आणि समाजात कृत्रिम किंवा अन्यायकारक असमानता निर्माण करते. रुसोच्या मते आधुनिक सभ्यतेची आणि आधुनिक असमानतेची मूलभूत सुरुवात एका क्षणापासून झाली. तर कोणत्या क्षणापासून झाली? जेव्हा एखाद्याने पहिल्यांदा म्हटले की ही जमीन माझी आहे आणि लोकांनी त्यावर विश्वास ठेवला आणि त्या वेळेसपासूनच काय झालं? असमानतेला सुरुवात झाली. तेथूनच समाजाचा नाश सुरू झाला, असं रुसोच्या मते असं रुसो म्हणतात. याचा अर्थ खाजगी मालकी म्हणजेच आधुनिक असमानतेचे बीज रोवले गेले. जमीन किंवा धन किंवा साधने यांची मालकी काही लोकांकडेच गेल्याने गरीब श्रीमंत, शक्तिशाली दुर्बल असा भेद निर्माण झाला. त्याच्यानंतर समाजामध्ये स्पर्धा वाढली, अहंकार वाढला आणि जी काही राजकीय सत्ता आहे ती काहींच्याच हातात केंद्रित झाली आणि या प्रकारेच सामाजिक असमानता काय झाल्या? निर्माण झाल्या. म्हणजेच या क्वेश्चन मधून आपण काय काय शिकलो? तर जी काही आधुनिक सभ्यतेतील असमानतेच्या ज्या समस्या काय काय आहेत, तर मानव बाह्य चमकदारपणा दाखवण्याच्या नादात त्याचा जो काही मानवी नैसर्गिक चांगुलपणा होता त्याचा काय झाला? नाश झाला आणि त्याच्यामुळे काय झालं? समाजामध्ये असमानता निर्माण झाली. तसंच समाजामध्ये काय झाली? स्पर्धा वाढली, अहंकार वाढले आणि या सगळ्याची सुरुवात कधीपासून झाली? तर त्यांचं असं म्हणणं होतं रुसोचं की पहिल्यांदा जेव्हा एखादा म्हटला असेल की ही जमीन माझी आहे आणि बाकीच्या लोकांनी काय केलं? त्याच्यावर विश्वास ठेवला. म्हणजेच काय झालं? खाजगी मालकी तयार झाली. खाजगी म्हणजे त्यांचं काय मत आहे? त्यांचं म्हणणं असं आहे की खाजगी मालकी जेव्हा आली तेव्हापासूनच काय झालं? असमानता निर्माण झाली आणि त्याच्या समस्या सुद्धा निर्माण झाल्या. क्वेश्चन नंबर 7 बघूया. धुरीणत्व ही संकल्पना डॅशने विकसित केली होती. द कन्सेप्ट ऑफ हेजिमनी वॉज डेव्हलप बाय. तर ही कन्सेप्ट कोणी दिली आहे? ते म्हणजे अँटोनिया ग्राम्सी यांनी ही कन्सेप्ट दिली आहे. ग्राम्सीची हेजिमनी म्हणजेच केवळ जोर जबरदस्ती नव्हे तर संमती मिळवून सत्ता टिकवणे. सत्ताधारी गटाने हिंसा किंवा आर्थिक नियंत्रणे आपली सत्ता टिकवली पाहिजे का? तर नाही. तर शैक्षणिक संस्था, मीडिया, धर्म व सांस्कृतिक व्यवहार याद्वारे लोकांची संमती मिळवून सत्ता टिकवली पाहिजे. म्हणून ग्राम्सीचा विचार सांस्कृतिक सामाजिक नियंत्रणावर भर देतो. काय? तर सांस्कृतिक आणि सामाजिक नियंत्रणावर काय देतो? भर देतो. सत्ताधारी वर्ग शिक्षण, मीडिया, धर्म, कला यांद्वारे विचारसरणीचे नियंत्रण ठेवतो. काय होतो? या सगळ्यांवरून काय करतात ते? विचारांवर नियंत्रण ठेवतात, विचारसरणीवर नियंत्रण ठेवतात. बदलासाठी आर्थिक नाही तर सांस्कृतिक व वैचारिक संघर्ष गरजेचा आहे. ते काय म्हणतात? तर जर का आपल्याला बदल घडवायचा असेल तर आर्थिक नाही तर सांस्कृतिक व वैचारिक संघर्ष काय गरजेचा आहे. याच्यासाठी एक कन्सेप्ट आहे ते म्हणजे वॉर ऑफ पोझिशन. म्हणजेच आपण हेजिमनी धुरीणत्व या संकल्पनेमध्ये काय शिकलो? तर सत्ताधारी पक्षाने हिंसा किंवा आर्थिक नियंत्रणाने सत्ता टिकवली पाहिजे का? नाही. तर त्यांनी काय केलं पाहिजे? सांस्कृतिक आणि वैचारिक गोष्टींनी लोकांची संमती मिळवून काय केलं पाहिजे? सत्ता टिकवली पाहिजे, ना की जोर जबरदस्तीने टिकवली पाहिजे. पुढचा क्वेश्चन बघूयात. क्वेश्चन नंबर 8. पुरुषांनी तयार केलेल्या पुरुष प्रधान संस्था या निसर्गाला मोठा धोका आहे. हा स्त्रीवादाच्या खालीलपैकी कोणत्या प्रवाहाचा मुख्य तर्क आहे? मेल डिझाइन्ड अँड मेल डॉमिनेटेड इन्स्टिट्यूशन्स आर द मेजर थ्रेट टू नेचर is the main argument of which among the following streams of feminism. आता हा क्वेश्चन आपल्याला कुठून आलाय? तर फेमिनिझम म्हणजे स्त्रीवाद या कन्सेप्ट मधून आलेला आहे. पुरुष प्रधान संस्थांनी स्त्रिया आणि निसर्ग या दोघांवरही नियंत्रण आणि शोषण केलंय. म्हणूनच निसर्गाला सगळ्यात मोठा धोका कुठून आहे? तर पुरुष प्रधान संस्थांकडूनच निर्माण होतो. हा तर्क पर्यावरणवादी स्त्रीवादाचा मुख्य सिद्धांत आहे. औद्योगिक भांडवलशाही, सैन्यवादी संस्था, तंत्रज्ञानवादी सत्ता या पुरुष प्रधान संस्था काय करतात? निसर्गाचा विनाश करतात
निसर्गाला साधन किंवा संपत्ती म्हणून बघतात. म्हणून पर्यावरणवादी स्त्रीवादांचं म्हणणं काय, तर पुरुष संस्था काय आहेत, निसर्गाला मोठा धोका आहे. ते काय करतात, निसर्गाला फक्त साधन आणि संपत्ती म्हणूनच बघतात. मग क्वेश्चन नंबर 8चा आन्सर काय, ऑप्शन नंबर डी, पर्यावरणीय स्त्रीवाद म्हणजेच काय, इको फेमिनिझम. पुढचा क्वेश्चन बघूयात. क्वेश्चन नंबर 9, ज्ञानाचा शोध ही शक्तीच्या शोधाची अभिव्यक्ती आहे असा युक्तिवाद डॅश डॅश यांनी मांडला होता. द आर्ग्युमेंट दॅट द सर्च फॉर नॉलेज इज अन एक्सप्रेशन ऑफ द सर्च फॉर पॉवर वॉज ऑफर्ड बाय. तर याचा आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर बी, मिशेल फुकॉल्ट. मिशेल फुकॉल्टच्या मते नॉलेज इज नेव्हर न्यूट्रल, म्हणजेच ज्ञान कधीही निरपेक्ष नसते. समाजातील सत्ता संबंध ठरवतात की कोणते ज्ञान सत्य मानले जाईल. ज्या संस्था ज्ञान निर्माण करतात त्यांच्याच हातात ज्ञानावर नियंत्रण असते. म्हणजेच शिक्षण, संशोधन आणि मीडिया त्यांच्याकडेच समाजातील सत्ता असते व समाजावर ते काय करतात, नियंत्रण ठेवतात. म्हणून मिशेल फुकॉल्ट काय म्हणतात, ज्ञानाचा शोध ही शक्तीच्या शोधाची अभिव्यक्ती आहे. जर का तुमच्याकडे ज्ञान असेल तर तुमच्याकडे काय, शक्ती सुद्धा आहे. ज्ञानालाच त्यांनी काय केलंय, शक्तीचं स्वरूप दिलेलं आहे. मग यातून आपण काय शिकलो, की मिशेल फुकॉल्टच्या मते काय आहे, तर ज्यांच्या हातात ज्ञानावर नियंत्रण आहे, म्हणजे ज्यांचं शिक्षणावर, संशोधनावर, मीडियावर ज्यांचं नियंत्रण आहे, त्यांच्याकडेच काय असते, समाजातील सत्ता असते आणि ते काय करतात, समाजावरती नियंत्रण ठेवतात. क्वेश्चन नंबर 10 बघूयात. द रिअल वर्ल्ड ऑफ डेमोक्रेसी हे पुस्तक कोणी लिहिले आहे? द बुक टायटल द रिअल वर्ल्ड ऑफ डेमोक्रेसी इज रिटन बाय. तर हे पुस्तक लिहिलंय सी.बी. मॅकफर्सन यांनी. त्यांच्या मते पाश्चात्य लोकशाहीवर भांडवलशाही व व्यक्तिवाद यांचे जास्त वर्चस्व आहे. खरी लोकशाही म्हणजे लोकांचा सहभाग आणि मानवी विकास वाढवणारी असावी. तसंच मॅकफर्सन यांनी पार्टिसिपेटरी डेमोक्रेसी म्हणजेच काय, तर सहभागात्मक लोकशाही ही संकल्पना त्यांनी पुढे आणली. बाजारपेठ केंद्रित व्यक्तिवादावर त्यांनी टीका केलेली आहे. आणि लक्षात ठेवायचं, द रिअल वर्ल्ड ऑफ डेमोक्रेसी हे पुस्तक पण कोणी लिहिलंय, मॅकफर्सन यांनी लिहिलेलं आहे. या बुकमध्ये त्यांनी महत्वाचं काय सांगितलंय, वर्ड काय, डेमोक्रेसी. डेमोक्रेसी म्हणजेच काय, तर लोकशाही. लोकशाही म्हणजे काय, तर लोकांनी लोकांसाठी तयार केलेली सत्ता. म्हणजेच लोकशाही म्हणजे लोकांचा सहभाग आणि मानवी विकास वाढवणारी असावी, असं त्यांचं म्हणणं होतं. अशाच 10 क्वेश्चनची सिरीज आपण स्टार्ट करतोय. यातून तुमचे पॉलिटिकल सायन्सच्या कन्सेप्ट क्लिअर व्हायला मदत होईल. नंतर कोणते कोणते विचारवंत आहेत हे सुद्धा तुम्हाला समजतील या सिरीज मधून. जर का तुम्हाला काही डाऊट्स असतील तर ते तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये विचारू शकता. येणारे जी काही UGC नेटची एक्झाम आहे, जी की नेक्स्ट मंथ मध्ये होणार आहे, नंतर जी की महाराष्ट्र सेट एक्झाम येतं त्याच्यासाठी, आणि राज्यशास्त्र ज्यांचा ऑप्शनल विषय UPSC MPSC मध्ये, त्यांना सुद्धा या सिरीजचा फायदा होईल. थँक्यू.